सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी पूनम। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या, उगाच गाजर दाखवू नका, असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे। ओबीसी मध्ये आमचं आरक्षण आहे, ते आम्हाला मिळावं, त्यामुळे आम्हाला कमी मिळेल असं वाटत नाही, असेही ते म्हणाले। ठरल्याप्रमाणे टाइम बॉन्ड तातडीने द्यावा आणि संख्याबळ वाढवून नोंदी शोधा, मनुष्यबळ वाढवा, 24 डिसेंबरच्या आत अहवाल देऊन आरक्षण द्या, नाहीतर जड जाईल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे। निवडणूक आयोगासमोर 2 महत्त्वाच्या सुनावण्या सुरू आहेत। शिवसेना कोणाची आणि राष्ट्रवादी कोणाची, हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे पक्ष असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटात खासदार संजय राऊत यांनी केला आहे। पाकिस्तानला माहित आहे की शिवसेना ठाकरेंची आहे, पण निवडणूक आयोगाला माहित नसल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत। दो मामलों की सुनवाई चल रही है या खत्म हो गई। एक तो शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, जो पवार साहब, शिवसेना का निर्माण किया था बाला साहब ठाकरे जी ने, आदरणीय शिवसेना प्रमुख, और उनका नेतृत्व कर रहे हैं उद्धव ठाकरे साहब। अगर आप पाकिस्तान में जाकर पूछेंगे कि शिवसेना किसकी है, तो पाकिस्तान वाले कहेंगे शिवसेना ठाकरे साहब की है, बाला साहब ठाकरे, उद्धव ठाकरे। लेकिन हमारे इलेक्शन कमीशन को मालूम नहीं कि शिवसेना किसकी। इस देश का बच्चा बच्चा जानता है शिवसेना किसकी, ठाकरे साहब। लेकिन इलेक्शन कमीशन कहता है कि कोई एकनाथ शिंदे है, उनके पास 40 एमएलए है, वो शिवसेना के मालिक है। ऐसा ही है पवार साहब के साथ। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का निर्माण किया है पवार साहब ने। जब ये सुनवाई चल रही है तो पवार साहब सामने बैठे रहते हैं, इलेक्शन कमीशन के सामने। जिसने पार्टी बनाई वो सामने बैठे हैं, और फिर भी इलेक्शन कमीशन को ये शंका है कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी किसकी। एफिडेविट के ऊपर पार्टी बनती है क्या? एफिडेविट देकर पार्टी बनाई थी शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस? नहीं, ये बोगस एफिडेविट लेकर आते हैं। शिवसेना के मामले में यही हुआ, अब राष्ट्रवादी कांग्रेस के मामले में ये हो रहा है। बोगस एफिडेविट पे आप निर्णय देते हो, अब निर्णय देंगे। ये बात सही है, जनता तय करेगी पार्टी किसकी है। उद्योग क्षेत्रातून त्यांनी जगभरामध्ये बीड जिल्ह्याचं नावलौकिक केलं। आता कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे हे भाजपात प्रवेश करणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे। दिवाळीनंतर सुरेश कुटे यांचाही भाजपमध्ये अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश होणार आहे। दिल्लीत हा प्रवेश होणार असून त्यांच्या प्रवेशामुळे आगामी काळात जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात भाजपचं बळ आणखी वाढणार आहे। अकोल्यातील शास्त्री स्टेडियम जवळील भंगार बाजाराला आज सकाळच्या सुमारास भीषण आग लागली। यामध्ये अंदाजे 7 ते 8 भंगार दुकाने आगीत जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे। घटनास्थळी अग्निशामक दल दाखल झाले असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आतापर्यंत अग्निशामक दलाने 4 बंब लागले असून या आगीने भंगार व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान केले आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। अद्यापही आग आटोक्यात आली नसून युद्ध पातळीवर अग्निशामक दलाचे प्रयत्न सुरू आहेत। दिनांक 10/11/23 रोजी सकाळी 8 वाजता पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे आम्हाला माहिती मिळाली की भंगार गल्ली येथे आग लागलेली आहे। त्यानुसार आम्ही तत्काळ तिथे घटनास्थळावर पोहोचून फायर ब्रिगेडला बोलावून आग विझवण्याचे प्रयत्न केलेले आहे। आग आटोक्यात घेण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण या आगीचे नेमके कारण काय याबाबत तपास करणे सुरू आहे। दिवाळीला सुरुवात झाल्याने चोपडा शहरातील मुख्य बाजारपेठ विविध वस्तूंनी दुकाने सजली आहेत। वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत आहे। फराळाचे दुकान, लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य दुकान, फटाके, कंदील, आकर्षक लाइटिंग अशा वस्तूंनी बाजारपेठ भरली आहे। दिवाळीला सुरुवात झाल्याने सुरुवातीला जरी गर्दी कमी असली तरी येणाऱ्या 2 दिवसात बाहेर गावून येणारे नागरिक चोपडा शहरातील मुख्य बाजारात खरेदी करण्यासाठी येत आहेत। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊन एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।
विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातमी. मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता पातळी सुधारणा झाल्याचं पाहायला मिळत आहे. काल मुंबईसह उपनगरात आणि पुण्यातील काही भागात कोसळलेला पाऊस फायदेशीर ठरल्याची माहिती मिळत आहे. काल झालेल्या पावसामुळे मुंबई आणि पुणे हवा गुणवत्ता पातळी समाधानकारक श्रेणीत आला आहे. सध्या मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी 94 वर, पुण्यातील 82 वर आली आहे. दिवाळीचा सण हा प्रकाश सण म्हणून ओळखला जातो. या सणाला घराघरावर आकर्षक असे भव्य आकाश कंदील बघण्यात मिळतात. अशाच प्रकारे येवला शहरातील मेन रोड येथील धडपड मंचच्या वतीने भव्य असा 15 फूट उंच असा आकाश कंदील लावण्यात आला असल्याचे हा आकाश कंदील सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तसेच जबरेश्वर मंडळाच्या वतीने मेन रोड परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. सर्वत्र दिवाळीचा उत्सव सुरू असताना आता त्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. मागील 2 दिवसात मुंबईसह कोकणात काही ठिकाणी पावसाचे जोरदार सरी बरसल्या. आता त्यात कोकणासह मध्य महाराष्ट्रातही विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. पुढील 24 तासात अनेक ठिकाणी जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आयुक्त डॉक्टर भाऊसाहेब दांगडे यांच्या उपस्थितीत स्वच्छ दीपावली शुभ दीपावली या उपक्रमांतर्गत पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करत शपथ घेतली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात अफगाणिस्तानचा 30 टन कांदा दाखल झाला आहे. एकीकडे देशांतर्गत कांद्याला चांगला भाव मिळाला, यासाठी शेतकऱ्यांचा कांदा परदेशात पाठविण्यावर केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क लावले, तर दुसरीकडे अफगाणिस्तानातून कांदा आयात झाल्याने केंद्र सरकारच्या या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथे थांबूयात, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.